धाम्नासेन सुवानिरस्तु सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। एरवेति जाति जीना चौथी हे पहली ना सरती पै माझी निसहज स्थिती भक्ती नाम। भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सान्निध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1113 ओळीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे भक्ती। एरवी जीना चौथी ही पहिली ना सरती पै माझी सहज स्थिती भक्ती नाम। काल आपण पाहिलं होतं की 4 प्रकारचे भक्त भक्ती करतात। अर्थभक्तही भक्ती करतो, अर्थार्थीही भक्ती करतो, जिज्ञासूही करतो आणि मुक्त ज्ञानीही करतो। असे 4 प्रकारचे भक्त। चौथे ते तिन्ही पावणी चौथी असं म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी म्हटलं तिन्ही नाही, या ओळीत तिसरी नाही चौथी बी नाही। सहज स्थितीत राहणं, भगवत चिंतन करत राहणं, त्याचं नाव भक्ती म्हणतात। एरवी तिजी ना चौथी, तिसरी नाही चौथी नाही। तिसरी कोणती आहे? जिज्ञासूची। चौथी कोणती आहे? ज्ञानी भक्ताची। मग तिसरी नाही आणि चौथी नाही, पहिली नाही आणि दुसरी नाही। पहिली कोणती आहे? अर्थभक्त। दुसरी कोणती आहे? अर्थार्थ। ती तिसरी नाही चौथी नाही, पहिली नाही दुसरी नाही। काय उत्तर क्रमाने जर विचार केला तर माझ्या सहज भक्तीला भक्ती असं म्हणतात। सहज, अट्टहास करायचं नाही त्याला। पण ते आपल्याला अट्टहास का करावा लागतो? आपल्याला त्याचं वळण नाही म्हणून। नाही, आपल्याला जेवढं वळण प्रपंचाचं आहे, जेवढी सवय, जेवढी आवड, जेवढी गोडी, तेवढी परमार्थाची गोडी नाही, तेवढी आवडही नाही, तेवढं प्रेमही नाही, म्हणून सहज भक्ती होती। सहजच नित्य देवाचं नाम का झालं पाहिजे। ते आता एक भेटला होता मला, आता येतानीच एक तिथं आला, त्याने म्हटलं की तू देवाचं नाव, ते प्रवचन जातं? तो म्हणलं नाही, प्रवचन माझं हेच प्रवचन आहे, काम करून। म्हणजे कामात राम म्हणत नाही, मी सकाळीच म्हणत असतो आणि दिवसभर तोंडाला काही काम नाही। जिबली तुला काय धंदा घरी, पण ते सवय नाही ना आपल्याला। आवड नाही, प्रेम नाही, सवड नाही, काय आपल्याला ते जे वळण पडले जन्मोजन्मी हमालीचे, अरे हे काहीच बरोबर येणार नाही। तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही। आता तुम्हाला पुन्हा उजळणी करून सांगावं लागेल मला केवढी संपत्ती होती। कोटी घरे जेथे काश्या आणि तांबेच, आपलं कुठं 1.5 गुटली उरी फुटली,
कारण आपण तो कुठेच बसत नाही कशातच, तरी पण आपला त्याच्यापेक्षा छंद जास्त आहे रावणापेक्षा. एवढी संपत्ती, कोटी घरे येते काशी आणि तांबीची, शुद्ध कांचनाची 7 कोटी, वरून कलर नव्हता दिला सोनेरी, शुद्ध सोन्याचे बंगले होते 7 कोटी. बगीच्याचे तिथे ते फार होते ते बगीचे, त्याचा काही विचार नाही करायचा. पोरं किती होते? आई बायका 80,000. त्या कटल्या गोळा करून आणि काय काळ्या म्हणजे नाही, सगळ्या A1 अशा होत्या. किती होत्या? 80,000. पोरं किती होते? एकानेच बेजार केलं आपल्याला. 1-2 असतात ते बेजार करून टाकतात. त्यांचं तोंड पाहुणे असं होतं. अलीकडचे पोरं म्हणजे पोरं झालं ते चोर. त्यांना आपल्या आईबापाबद्दल किंमतच किंमत नाही लक्षात ठेव. बरं, आईबापात हाकलण्याची ताकद नाही, आईबापात ताकद होती. त्यांनी दिली मुस्काळीत म्हणजे मग आपण 2 द्यायचं. चल हो घरच्या बाहेर, तिकडे बघ, आम्हाला जमत नाही तुझं. ती आमच्यात नाही ताकद. आम्ही म्हणजे भागू आहे अशी आमची परिस्थिती आहे. कळलं? तरावटपणा आमच्यात नाही आहे. त्याला किती पोरं होते? 1,00,000. काय ताकद आहे आज्ञेच्या बाहेर द्यायची. 1,00,000 पोरं. काय नातू किती होते? 1,25,000. 1,25,000. राज्य किती होतं? गल्ली मेंबर होता का? नाही, त्रैलोक्याचं राज्य होतं. 33 कोटी देव बंधनात टाकले होते. 9 ग्रहाच्या पायऱ्या घेतल्या केल्या होत्या सिंहासनावर चढून जायला, पालथे घातले होते. एवढी संपत्ती होती त्याची. तुका म्हणे ज्याची संपदा सांगा ते कवडी गेली नाही. तुझ्या काय जाणार आहे मूर्खा? देवाचं नाव घेत जाऊन तेवढं बरोबर येईल. जीवाला मूर्ख म्हणा, नाही त्यांचे काही म्हणा, निलाजण्याला लाज नाही. कालचं कोट ग आज नाही, अशी जीवाची परिस्थिती आहे. ती घट्टेपडे झाली. घट्टेपडे भामती नाही काय त्या खारडीची, तसला जीव झाला. जोडे खाऊन 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 त्याला काही वाटत नाही. किती बोललं तरी, किती सांगू तरी ना ऐकती. बटकीचे मटकी झाले त्यांच्यावर परिणाम. लाजच नाही राहील काय माहिती. आता कशी लाज कशी काय माती नाही. घरात नाग छोड जमतं काय? सगळी टाकून दिली. काय का सांगतोय? सहज भक्ती हा विषय चाललाय. सहज भक्तीला फार महत्व सांगितलं भगवंताने अर्जुनाला. सहज दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस तोंडात काय असावं? तोंडाला काही काम आहे का? पण आपल्या तोंडात येते का? आपलं तोंड म्हणजे शेतखाना. आपलं तोंड म्हणजे काय? शेतखाना. सदा बकवास चालू. काय काय बोलत राहतात, काय काय बडबड करत राहतात. त्याला काही मर्यादा नाही. पण देवाचं नाव खटपट करता गेला सारा वेळ. राम राम म्हणता बसली दात खेळ. अशी आहे जीवाची परिस्थिती. इथल्या पुरतं बोलत नाही. हे सगळ्या मानवी जीवाचं सांगतायत. पुन्हा सांगतात सगळ्या मानवाचं सांगतात. ते लक्षात ठेवा. काय म्हणून
सहज भक्तीला फार महत्व आहे. सहज भक्ती म्हणजे अखंड मुखामध्ये नामचिंतन असावं. आणि ज्यांना आवड आहे आणि ज्यांना मनुष्य देहाचं महत्त्व कळालंय ते नित्य देवाचं नाव घेत राहतात. त्यांना माहिती आहे हे सगळ्याचा काही उपयोग नाही, फक्त तेवढं आपल्याबरोबर येतं, दुसरं काहीच येत नाही. हे ज्यांना कळालं ते देवाचं नाव सोडतच, बाकीचं बोलतच. हरी बोला. जे नेनने माझी प्रकाशुनी, अन्यथा त्वे माते जाऊनी, सर्व ही सर्वी भजवणे बुझावी तसे. जे नेनने माझे प्रकाशुनी, अर्थात जे प्रकाश रूप ज्ञान आहे, ज्ञान हे प्रकाश रूप आहे. लक्षात ठेवा. ज्ञान हे कसं आहे? प्रकाश रूप आहे. ते ज्ञान माझ्यावरचं जे आवरण आहे, आवरण अज्ञान, ते अज्ञानाचं आवरण घालून म्हणजे त्या अज्ञानाच्या आवरणाचं प्रकाशन करते. कोणते ज्ञान म्हणजे त्या अज्ञानाला घालवते आणि मला कळून देते. भगवान म्हणतात अज्ञान गेल्याशिवाय परमात्मा कळत नाही. आणि ते अज्ञान काही जीवाचं जात नाही. बरं अज्ञान जावं असं कधी वाटत? अज्ञान आहे हेच कळा ना, तर जावं काय वाट नाही. आणि जाण्याकरता मग कोण प्रयत्न करील? कळलं तर प्रयत्न करील का न कळल्यावर? कळल्यावर प्रयत्न करील. कळतच नाही तर कशाचे प्रयत्न आहेत? आणि मग मला अशा प्रकारे सर्व रूपाने जाणणं. का सर्व कोण आहे? सर्व परमात्मा आहे. पण ब्रह्मज्ञान आहे ना, भ्रम काही जीवाचा जातच नाही. त्या ब्रह्मज्ञानाच्या रूपाने प्रकाशित करून सर्वांनाच सर्व स्वरूप माझ्या ठिकाणी करायला लावणं हे फार महत्वाचं आहे. सर्वांना सर्व ठिकाणी माझ्या ठिकाणी सर्वांना लावणं हे फार महत्वाचं आहे. आता त्याच्याकरता तर संतांनी अवतार घेतले की नाही? भगवंताकडे जीवाला लावण्याकरता अवतार घेतला की नाही? आज परमपूज्य हरिभक्तपरायण साखरे महाराज गेले. एकदा गजर करा. पुंडलिक वरदान तेव्हा सर्व स्वरूप मी असणारा माझ्या ठिकाणी सर्व जीवाला लावण्याचे प्रयत्न करण्याकरता साधू संतांनी अवतार घेतले. पण जीवावर काही त्याचा परिणाम झाला? प्रेमाने सांगितलं, गोडीने सांगितलं, शिव्या देऊन सांगितलं, रागवून सांगितलं, नसलेला राग आणला, पण जीवावर त्याचा परिणाम होत नाही. जसं आईने किती सांगितलं तरी पोरावर त्याचा परिणाम होत नाही. उलट ते काय म्हणतात, नको वाटवाट करत जाऊ साधा,
शांत राहा. काय म्हणतो ते? नको वटवट करीत जाऊ. सदा माझ्या बायकोला बोलत राहा. तिचं तोंड बंद करू काय? बंद करू काय? तरी म्हातारी गप्प बसतच, तिचं तोंड चालूच. काय तात्पर्य काय सांगण्याचं? की सदा सर्व स्वरूपाकडे लावलं पाहिजे. कुणाला? सर्व जीवाला. हे काम कोण करतं? संत महात्मे करत असतात. ऐकून येतं ना ऐकू कोणी, पण ते काम मात्र करत राहतात. कोणी ऐकलं नाही तर सोडून देतात. अशातला प्रकार हो नाही आहे. काय सांगत राहावं, सांगत राहावं. झाला परिणाम झाला, एखाद्यावर झाला तरी आपलं सार्थक झालं असं समजावं. सगळ्यावर होईल अशी आशा करू नाही, कारण सगळे त्यातले नसतं. कोणी कशातले, कोणी कशातले, कोणी कशातले. आपलं मागेच विषय झाला. काही सत्वगुणी आहेत, काही रजोगुणी आहेत, काही तमोगुणी आहेत. म्हणून सगळ्याबद्दल आपण आशा करायची, प्रयत्न करत राहायचं. झाला परिणाम तर झाला, नाहीतर पुन्हा त्याचा विचार करायचा नाही. भाव असा आहे सांगण्याचा की परमात्म्याचं स्वरूपभूत ज्ञान म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान हे अज्ञानाने भासणारं जगत. कारण हे सगळं जगत कशामुळे भासतं? जग आहे का? जगच नाही का? जग नाही आहे. मग जगाचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाला जाणणं महत्वाचं आहे. ते अधिष्ठान सामान्य रूपाने सर्वांचं प्रकाशन करते. कोणते अधिष्ठान? अधिष्ठान म्हणजे परमात्मा. कारण जगाचं अधिष्ठान परमात्मा आहे. आणि म्हणून स्वरूपतः जर विचार केला तर स्वरूपावर असणारं जे अज्ञान आहे, परमात्मा स्वरूपावर असणारं जे अज्ञान आहे ते जगत आणि ब्रह्मज्ञान यांना स्वतः प्रकाशित होण्याकरता अधिष्ठानाचं ज्ञान व्हावं लागतं. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय जगत आणि त्याला प्रकाशित करणारं अज्ञान हे दोन्ही जात नाही. कळलं का? म्हणून सर्व स्वरूप परमात्मा त्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं पाहिजे. अधिष्ठान काय आहे कळलं पाहिजे. आणि कळल्यानंतर त्या परमात्म्याला म्हणून शरण धावे, म्हणून शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. तोहा उतरील पार, तोहा उतरील पार. भवदुस्तर नदीचा तोहा उतरील पार. म्हणून शरण जावे. म्हणून त्या परमात्म्याला शरण जायचं आहे या भवसागरातून पार होण्याकरता. म्हणून ती जी भक्ती आहे ती भक्ती तिचं ते स्वरूप, तिचं प्रकाशन झालं पाहिजे. त्या भक्तीचं भक्ती कशाला म्हणतात ती कळाली पाहिजे. उगाच काही
तिथी मिथीला म्हणतात माणूस भक्ती करतात. वेळकोट घे खंडोबाचा चांग भला रोज नाही. तिथे मिथीला आई राधा रोज नाही. तिथे मिथीला हा जो प्रकार आहे तो भ्रमाचा आहे का प्रमाचा आहे? भ्रमाचा आहे तो प्रकार. भ्रम आहे. कुठल्या काही देवाचं सगळे देव ते एकच आहे. तो एकच आहे. कुठल्या मार्गाने गेलं तर तिथंच पोहोचतं माणूस. पण तिथंही नेहमी कुठे तिथे मी ते तेवढ्यापुरती आठवण येते की पुन्हा जे विसरलं की पुढच्या नवरात्रातच आठवण पुन्हा आठवण येतच. जशी आईबापाची पित्राळाची श्राद्ध झाला तर आता श्राद्धही कोणी घालत नाही आणि पित्रही घालत नाही. पण येते आठवण काही लोकांना. सगळ्याला नाही घालते. जिवंत म्हणीच मानिना तर मेल्यावर काय म्हणतात. म्हणून परमात्मा जो आहे त्या परमात्म्याचं प्रकाशन करणारं जे अज्ञान जे आहे झाकणार आणि त्या अज्ञानाला घालवलं. त्या परमात्म्यावर जे अज्ञान परमात्म्याच्या ठिकाणी अज्ञान नाही जीवाच्या ठिकाणी आहे. ते अज्ञान घालवण्याकरता त्या परमात्म्याचं ज्ञान होणं साहजिक आहे. आणि ते ज्ञान होण्याकरता भक्ती आहे. ती भक्ती सहज भक्ती म्हणजे ती केव्हा तरी बोले नाही. अखंड ती भक्ती करणं त्याला सहज भक्ती म्हणतात. केव्हा तरी देवाचं नाव घेतलं तर अज्ञान कसं नाही जाणार. नित्य. पण परमार्थाच्या माणसाला इतका कंटाळा आहे ना की तसं कशातच नाही. कशात देवाचं नावाने. मी तुम्हाला मगच म्हटलं राम राम म्हणता बसली दात खिळ. परमार्थाचं उगं बळजबरीचा राम राम बळजबरीचा नाही तर परमार्थाची आवडच नाही माणसा. जेवढी संसाराची आहे तेवढी. हे प्रकाशरूप ज्ञान जगत आणि जगताबद्दलचं अज्ञान ते घालव. ब्रह्मज्ञान याला परमात्म्याचं ज्ञान घालून टाकतो. पण केव्हा होईल? सहज भक्ती केली ना अखंड म्हणजे त्याने अंतकरण शुद्ध होईल. त्या शुद्ध अंतकरणात ज्ञान होईल आणि ज्ञानाने ते जगत आणि जगताचा भ्रम किंवा अज्ञान नष्ट होईल. म्हणून सहज भक्ती सर्वांना घडावी. ही तळमळ भगवंताची आहे. अर्जुन अनुभवायची आहे. म्हणून अर्जुनाला पुढं करून लेखी बोले आणि सुने लागे. त्या अर्जुनाला पुढं करून आपल्याला नाही का असं म्हटलं असं भगवान अर्जुनाला सांगतात. आपलं बरं वाटतं. पोजाच होतं डोक्यावर असं वाटतं आपल्याला सांग हे भगवान अर्जुनाला. मग काही त्याचं टेन्शन घ्यायचं काम नाही येईल का तेव्हा. अर्जुन इतक्या बावळट होता काय नाही. पण अर्जुनाला निमित्त केलं का आणि तुम्ही आम्हाला म्हणजे जगाला त्याचा उपदेश केला. तो जेत जैसे पाहू पाहिजे. सासू नाही का पुत्रावर घालील मांजरावर घालील पोरीवर घालील. सुनाई असे असतात की हा सदा भुंकत राहते. सगळा म्याव म्याव काय करते ते कुणाला. तरी सासूच्या डोक्यात प्रकाश
इतकं म्याड झालं, बडबड करून म्याड झालं डोकं. ते काही प्रकाश पडत. काय चांगलं आपला विषय काय चाललाय? ओ भी गया सहज भक्ती. काय चाललाय विषय? सहज भक्ती. जो जे तैसे पाहो बैसे तया तेथे तया तेथे तैसेची असे हे उजियडे का दिसे अखंडे जेणे. जो जेत जैसे पाहो बैसे तया तेथ तैसेची असे. जो प्राणी जिथं ज्या पदार्थाला सहज पाहण्याला प्रवृत्त झाला त्याला तेच दिसतं की नाही. मग आपल्या जीवाला जग दिसतं का देव दिसतो? जग आहे का देव आहे? देव आहे, पण दिसत जे पाहायला जातील त्याला तेच दिसत. कधी पाहण्याचा प्रयत्न करते देवाला पाहण्याचा प्रयत्न केला तर देव दिसेलच. पण जगाला पाहण्याचा प्रयत्न करता का देवाला? जगाला. मग जग दिसेल का देव दिसेल? जगत दिसे. जो जेत जैसे पाहो बैसे तया तेथ तैसेची असे हे उजियडे का दिसे अखंडे जेणे. प्राणी जिथं जिथं ज्या पदार्थाला सहज पाहण्याला प्रवृत्त झाला सहज, तर त्याला तिथं ते पदार्थ दिसतात. त्या स्वरूपाने त्याला दिसतात ते पदार्थ. हे उजियडे का दिसे अखंडे जेणे. हे अधिकरणाच्या ठिकाणी अखंड प्रकाशामुळे ते दिसायला पाहिजे. पण जीवाच्या ठिकाणी अखंड अंधार आहे का प्रकाश आहे? अंधार आहे. जीव डोळस आहे का आंधळा आहे? सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. काय म्हटलं महाराजांनी? सहज मी आंधळा गा. जीव आंधळा आहे, त्याला दिसत हो नाही. तुका म्हणे आंधळी ती संसारी जीही नाही हारी ओळखिला. म्हणून त्याला दिसतं ते सगळं संसार, देव दिसतच. मग आता काय करावं त्याचा विचार आणि आजची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला सेवेचा भाग आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा.